हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी कोकणातलं फेमस ड्रिंक, आत्मा तृप्त करणारा ड्रिंक ते म्हणजे सोलकढी बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते चला बघून घेऊया. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं, 4 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि 1 मिरची. त्याच्याबरोबर अजून आपल्याला लागणार आहे कोकमाचं आगळ, चवीनुसार मीठ आणि साखर आणि सजावटीसाठी कोथिंबीर. आता हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्सरला लावून घेते. मिक्सरमधून आपल्याला हे सगळं बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी आता त्याच्यात ओलं खोबरं, मिरची, आलं, चवीनुसार मीठ आणि साखर या गोष्टी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. हे मिक्सरमधून ग्राइंड करताना मी थोडं पाणीही त्याच्यात ॲड केलंय. हे आता मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलंय. ते आता आपल्याला बारीक गाळणीतून गाळून घ्यायचंय सर्व मिक्सर. त्यात थोडं थोडं मधून पाणी पण टाकायचं आहे, कारण हे जे पण आपलं मिक्सचर आहे ते थोडं घट्ट असतं. तर त्याच्यात अजून थोडं पाणी टाकून आपण ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. तर हे असं आपल्याला बारीक गाळणीतून गाळून घ्यायचंय. आपण बघू शकता बारीक गाळणीतून गाळून झाल्याच्या नंतर आता आपलं हे नारळाचं दूध रेडी आहे सोलकढी बनवण्यासाठी. त्याच्यात मी आता टाकले 3 ते 4 चम्मच आगळ टाकायचे, आपल्या आवडीनुसार टाकायचे. आगळ टाकल्यावर बघू शकता तुम्ही त्यात नारळाच्या दुधाचा रंग किती सुंदर पिंक कलरचा आलेला आहे. आता ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार मीठ आणि साखर ॲडजस्ट करू शकता आणि वरतून कोथिंबीरीने गार्निश करून तुम्ही सर्व करू शकता. तर आता हे तुमचं रेडी आहे थंडगार सोलकढी. थंडगार अशी सोलकढी आपण आता सर्व करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.